जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। ते अपडेट अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना असिस्टंट लोको पायलट म्हणजे रेल्वेमध्ये ALP ही भरती निघलेली मित्रांनो, ALP म्हणजे असिस्टंट लोको पायलट, त्या विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये इंजिन ड्रायव्हर व्हायचं आहे। त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे। या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा मित्रांनो। तर ज्या विद्यार्थ्यांना असिस्टंट लोको पायलट व्हायचं आहे, तर कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा, व्हिडिओला मध्ये मिस करू नका। तर मिस केलं तुम्हाला काही समजणार नाही मित्रांनो। तर ही असिस्टंट लोको पायलट जी भरती आहे, याच्यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी ITI झालेलं आहे त्यांचं इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक, डिझेल मेकॅनिक, ज्यांचा डिप्लोमा झाला आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम संधी आहे। या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा। शिक्षण फक्त 10वी पास लागणार आहे मित्रांनो। वयाची मर्यादा तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, स्क्रीन शेअर करून सांगणार आहे मित्रांनो, म्हणून व्हिडिओला स्किप करू नका। पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर ज्या विद्यार्थ्यांना असिस्टंट लोको पायलट व्हायचं आहे, त्यांचं स्वप्न आहे मला इंजिन ड्रायव्हर व्हायचं रेल्वेमध्ये, सेंट्रल रेल्वेमध्ये, ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो। भरती अजून सुटलेली नाही आहे, तर एक अपडेट आलेली आहे। भरती तुम्हाला एक 10-12 दिवसाची भरती सुटणार आहे। जागा खूप मोठ्या प्रमाणात आहे, 11,000च्या पुढं जागा आहे मित्रांनो असिस्टंट लोको पायलटच्या। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये परीक्षेचं स्वरूप कसं आहे, तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला भरतीसाठी वयमर्यादा किती लागणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला भरतीची PDF जर वाचायची असेल तर PDF जराची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जरात वाचू शकता मित्रांनो। त्याचप्रमाणे मित्रांनो, ही जी भरती सुटणार आहे असिस्टंट लोको पायलटची, तर ही किती तारखेला सुटणार आहे, कधी सुटणार आहे, हे फक्त एक अपडेट आली की असिस्टंट लोको पायलटची एवढे वॅकेन्सी 11,000च्या पुढं, आणि तुम्हाला परीक्षेचे स्वरूप आणि अर्ज शुल्क, त्याचप्रमाणे तुम्हाला वयमर्यादा किती लागणार आहे, पेपरमध्ये तुम्हाला काय काय येणार आहे, कोणकोणते एक्झाम येणार आहे, कोणकोणते क्वेश्चन येणार आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर ज्या विद्यार्थ्यांना असिस्टंट लोको पायलट व्हायचं आहे, त्यांचं स्वप्न आहे की मला असिस्टंट लोको पायलट व्हायचं आहे, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे। या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांना असिस्टंट लोको पायलटसाठी एक्झाम द्यायची आहे, तर बुक्स कोणकोणते घ्यायचे त्यांना माहीत नाही आहे, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बुक्सची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बुक परचेस करू शकता। आणि तुम्ही आत्ता लगेच अभ्यासाला लागा, या 2-4 दिवसामध्ये ही भरती सुटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आहे आणि संधी अजिबात सोडू नका मित्रांनो। तो खूप चांगल्या प्रकारे संधी आहे, तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि ही भरती कधी सुटणार आहे। म्हणून व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा, आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा। तर वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे। तर या ठिकाणी पहा, रेल्वे ALP भरती 2026 मोठी बातमी। ALP म्हणजे असिस्टंट लोको पायलट, यामध्ये जागा पहा 10,000 जागेची शक्यता। पात्रता पहा 10वी ITI आणि डिप्लोमा। वयमर्यादा पहा या ठिकाणी 18 ते 30 वर्षापर्यंत लागणार आहे। पगार पहा 19,900 आणि इतर भत्ते लागणार आहे। तर तयारी आत्तापासून सुरू करा म्हणजे तुम्हाला पुढे अडचण येणार नाही। त्याची सविस्तर माहिती मी पुढे सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला स्किप करू नका, हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। तर या ठिकाणी पहा, रेल्वे ALP रिक्रुटमेंट 2026, रेल्वेमध्ये लोको पायलट भरती 2026, तब्बल 10,000 जागा। शिक्षण पास 10वी पाससाठी मोठी संधी, म्हणजे 10,000च्या पुढे जागा आहे आणि शिक्षण 10वी पास लागणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, रेल्वे ALP रिक्रुटमेंट 2026 भारतातील सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या लाखो तरुणांसाठी रेल्वे विभागाकडून एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। असिस्टंट लोको पायलट म्हणजे लोको पायलट पदासाठी
2026मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार यावेळी 10,000हून अधिक जागा भरल्या जाऊ शकतात. त्यामुळे भरती खूप मोठ्या प्रमाणात आणि महत्त्वाची ठरणार आहे. तर या ठिकाणी 10,000पेक्षा जादा जागा भरल्या जाणार आहे मित्रांनो असिस्टंट लोको पायलटच्या. तर या ठिकाणी पहा, रेल्वे नोकरी ही कायमची स्थिर, सुरक्षित आणि चांगल्या पगाराची मानली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच भारतातील अनेक तरुणांचे पहिले प्राधान्य रेल्वे भरतीकडे असते. विशेष म्हणजे या पदासाठी फक्त 10वी पास आणि ITI किंवा डिप्लोमा केलेले उमेदवार असे अर्ज करू शकतात. त्यामुळे ही संधी खूप मोठ्या वर्गासाठी खुली आहे. म्हणजे या भरतीसाठी फक्त 10वी पास उमेदवार आणि ITI ज्या विद्यार्थ्यांसाठी 10वी पासमध्ये ITI झालं, 10वी पास, 12वी पास, ITI डिप्लोमा वगैरे झालेला आहे, त्यास ते उमेदवार अर्ज करू शकणार आहे आणि त्यांच्यासाठी महत्त्वाची संधी निर्माण झालेली आहे. सध्या या भरतीबाबत शॉर्ट नोटिफिकेशन समोर आले आहे आणि पूर्ण जाहिरात लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू करणे खूप गरजेचे आहे. तर या ठिकाणी काय सांगितलं आहे, नोटिफिकेशन आले फक्त आणि ज्या विद्यार्थ्यांना भरती व्हायचं आहे तर त्यांनी आत्तापासून तयारी सुरू करायची आहे, म्हणजे त्यांना पुढे अडचण येणार नाही. यामध्ये पहा, लोको पायलट पद म्हणजे काय आणि काम कसे असते. तर या ठिकाणी पहा, असिस्टंट लोको पायलटचं काम कसं असतं. या ठिकाणी पहा म्हणजे काय, लोको पायलट म्हणजे रेल्वे गाडी चालवणारा कर्मचारी. हा पद खूप जबाबदारीचा असतो, कारण हजारो प्रवाशांच्या सुरक्षितेची जबाबदारी त्यांच्यावर असते. ट्रेन वेळेवर चालवणे, सिग्नल्स पाळणे, ट्रॅकची स्थिती लक्षात ठेवणे आणि इतर तांत्रिक गोष्टी सांभाळणे हे त्यांचे मुख्य काम असते. तर या ठिकाणी असिस्टंट लोको पायलटचं या ठिकाणी काम असतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे इंजन ड्रायव्हर असते असिस्टंट लोको पायलट, त्यांचं या ठिकाणी लोको पायलटचं काम असतं. तर असिस्टंट लोको पायलट म्हणजे मुख्य लोको पायलटला मदत करणारा कर्मचारी. तर या ठिकाणी काय सांगितलं, असिस्टंट लोको पायलट म्हणजे जे मुख्य लोको पायलट असतो त्याला मदत करणारा कर्मचारी असतो, म्हणजे असिस्टंट लोको पायलट. सुरुवातीला LLP म्हणून काम केल्यानंतर अनुभव वाढल्यावर लोको पायलट पदावर प्रमोशन मिळते. यामध्ये काय, जेव्हा तुम्हाला अनुभव मिळतो लोको पायलटचा, जेव्हा तुम्ही सुरुवातीला भरती होता असिस्टंट लोको पायलट, तेव्हा तुम्ही काय असतात, असिस्टंट लोको पायलट म्हणजे जो मुख्य पायलट असतो त्याला असिस्ट करणारा असतो. आणि जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स मिळते तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी लोको पायलटचं प्रमोशन मिळतं. मित्रांनो, या भरतीची एवढी गर्दी असते की रेल्वे भरती म्हणजे लाखो उमेदवारांचा ओढा असतो त्यामध्ये, कारण ही नोकरी एकदा मिळाली की आयुष्यभर स्थिर होते. सरकारी नोकरीची सुरक्षा, नियमित पगार, निवृत्ती वेतन आणि इतर सुविधाही मिळतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी लाखो उमेदवार या भरतीसाठी अर्ज करतात. मित्रांनो, ही भरती अशी महत्त्वाची आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा, ही भरती एकदम केंद्र सरकार नोकरी आहे. यामध्ये पगार पण नियमित पगार मिळतो, निवृत्ती वेतन मिळतात आणि यामध्ये सर्व सुविधा मिळतात. त्यामुळे लाखो विद्यार्थी भरतीची वाट पाहत असतात. मित्रांनो, तर यावेळी 10,000पेक्षा जागा येण्याची शक्यता असल्यामुळे स्पर्धा अजून जास्त वाढणार आहे. त्यामुळे फक्त अर्ज करून चालणार नाही मित्रांनो, तर योग्य प्लॅनिंग करून अभ्यास करावा लागेल. तर या ठिकाणी 10,000पेक्षा जागा भरण्यात येणार आहे असिस्टंट लोको पायलटचा. तर भरतीची वाट न पाहता तुम्ही लगेच प्लॅनिंग करून अभ्यासाला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला पुढे परीक्षेमध्ये अडचण येणार नाही. तर पुस्तक कोणतं घ्यायचं अभ्यासासाठी त्याचं पण लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. त्या ठिकाणी तुम्ही बुक परचेस करू शकता. तर सविस्तर जाहिरात आणि अर्जाची लिंक, तर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. आणि ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्यावर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता. मित्रांनो, तर पात्रता काय असते आणि कोण अर्ज करू शकते भरतीसाठी. तर लोको पायलट पदासाठी साधारणपणे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत ITI केलेले असणे आवश्यक आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे गरजेचे असते. ITI मध्ये पहा, इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक यासारखे ट्रेड जास्त उपयोगी ठरतात. तर असिस्टंट लोको पायलटमध्ये सर्वात जास्त ट्रेड महत्त्वाचं कोणतं म्हणजे पहा, या ठिकाणी इलेक्ट्रिशियन, फिटर आणि मेकॅनिक आणि इतर काही पदे डिझेल मेकॅनिक वगैरे असतात. हे पदे
हे ITI ट्रेड असिस्टंट लोको पायलटमध्ये अतिशय महत्त्वाचे असतात मित्रांनो. तर वयोमर्यादेमध्ये साधारणपणे तुमचं वय किती पाहिजे, 18 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे. मात्र SC ST OBC साठी तर आरक्षित प्रवर्गासाठी सरकारी नियमानुसार वयोमर्यादा सूट दिली जाणार आहे मित्रांनो. तर जे काय तुम्हाला SC ST OBC आहे तर यामध्ये तुम्हाला वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे. तर तुमची निवड कशी होणार या ठिकाणी निवड प्रक्रिया कशी होते तुमची. तर या भरतीसाठी कसा असतो या ठिकाणी CBT 1 मध्ये सामान्य गणित, सामान्य ज्ञान, तर्कशक्ती आणि विज्ञान यावर प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा बेसिक असली तरी वेळेचे नियोजन खूप महत्त्वाचे असते. आणि CBT 2 मध्ये टेक्निकल विषयावर जास्त भार असतो. ITI किंवा डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना येथे फायदा होतो, कारण प्रश्न त्याच्यावर ट्रेडवर आधारित असते. CBT 2 मध्ये जे ITI उमेदवार आहे ज्यांनी ट्रेड केलं ITI मध्ये कोणकोणते ट्रेड केले आहे त्यावरच या CBT 2 मध्ये प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तर अभ्यास कसा करायचा या ठिकाणी खूप जणांना वाटते की मोठा अभ्यास करावा लागतो, पण प्रत्यक्ष सातत्य ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे. रोज थोडा वेळ दिला तरी चालेल, पण तो नियमित असायला हवा. गणित आणि रिझनिंग यासाठी प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे. GK साठी दररोज करंट अफेअर्स वाचणे उपयोगी पडते. ITI विषयासाठी बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असणे खूप महत्त्वाचे आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अभ्यास कसा करावा या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगलेली मित्रांनो. तर अशा पद्धतीत तुम्ही या ठिकाणी अभ्यास करू शकता. तर तुम्हाला पगार आणि सुविधा तुम्ही भरती झाल्यानंतर तुम्हाला पगार किती भेटणार लोको पायलट पदासाठी सुरुवातीला बेसिक पगार साधारण असते 19,900. त्यासोबत तुम्हाला DA HRA TA असे भत्ते मिळतात, त्यामुळे एकूण पगार चांगला मिळतो. याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांना मोफत किंवा सवलतीत प्रवास सुविधा, त्याचप्रमाणे मेडिकल सुविधा आणि निवृत्तीनंतर पेन्शनही मिळते मित्रांनो. तर अशा प्रकारे या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व पगार आणि सुविधा मिळणार आहे. तर अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल, तर सध्या शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे. पूर्ण जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे. जाहिरात आल्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल. तर उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तयारी आत्तापासूनच का सुरू करावी, ज्यावेळी जाहिरात येते तेव्हा बहुतेक उमेदवार तयारी सुरू करतात, पण जे उमेदवार आधीपासून तयारी करत असतात त्यांना जास्त फायदा होतो. स्पर्धा खूप जास्त असल्यामुळे प्रत्येक मार्क महत्त्वाचा असतो, त्यामुळे वेळ वाया न घालवता आत्तापासूनच अभ्यास सुरू करणे फायदेशीर ठरते. तर या ठिकाणी तयारी आत्तापासूनच सुरू करायची आहे मित्रांनो. तर ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. तर ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. हे भरती विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांसाठी मोठी संधी आहे, कारण 10वी पास आणि ITI केलेले उमेदवार अनेक विद्यार्थी आहे या भरतीसाठी पात्र ठरतात. योग्य मार्गदर्शन आणि मेहनत केल्यास कोणतेही उमेदवार या भरतीमध्ये यश मिळवू शकते मित्रांनो. तर शेवटचा सल्ला या ठिकाणी रेल्वे ALP भरती 2026 ही खूप मोठी आणि महत्त्वाची संधी आहे. 10,000 पेक्षा जास्त जागा येण्याची शक्यता असल्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. अधिकृत जाहिरात येण्याची वाट बघत बसू नका. तर आत्तापासूनच अभ्यास सुरू करा आणि स्वतःला स्पर्धेसाठी तयारी ठेवा मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जर आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात केली म्हणजे तुम्हाला स्पर्धेसाठी तुम्ही भक्कम व्हा, तुम्हाला पुढं अडचण येणार नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही असिस्टंट लोको पायलट होऊ शकता मित्रांनो. तर अतिशय महत्त्वाची संधी आहे मित्रांनो. वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहिती त्रुटीमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो असिस्टंट लोको पायलटचा. तर नोटिफिकेशन जाहीर झालेली मित्रांनो 10,000 पेक्षा जास्त जागा सुटणार आहे. तर परीक्षेचे स्वरूप तुम्हाला सांगितलेलं, परीक्षा तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, तुम्हाला कोणकोणते प्रश्न येणार आहे
आणि काय काय येणार तुम्हाला पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही वेळ वाया न घालवता तुम्ही आत्ताच अभ्यासाला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला पुढे अडचण येणार नाही मित्रांनो. आणि भरती सुटल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो. तो नोटिफिकेशन कधी मिळेल, ज्यावर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब कराल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो भरतीची. म्हणून आपला चॅनल तुम्ही जास्त मुलींना ज्यांचं ITI वगैरे झालं त्यांना शेअर करा, जेणेकरून ते फॉर्म भरून असिस्टंट लोको पायलट होऊ शकते आणि आपलं स्वप्न पूर्ण करू शकतं मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.